नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे बघा, माझा मुलगा चालला आहे गावी, एकटाच चालला आहे. तर मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला गावाकडचे पण व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. पापड्या बनवलेले, कुरवड्या बनवलेले सगळे व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटणार आहे. तर नक्कीच बघा मंडळी. आणि या बहिणीला तुमचं सदैव आशीर्वाद राहू द्या, या बहिणीच्या डोक्यावर. तर हा जातोय, दुःख तर होतं आहे की माझा मुलगा चालला आहे, एकटाच चालला आहे. आई आहे ना मी, तर थोडंसं वाईट वाटतं, पण जाऊ द्या. उन्हाळ्याची सुट्टी आहे, मे महिना आहे. बोला मम्मी मी आजीकडे जाऊन येतो. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा जा. माझं जाणं झालं नाही, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गेले नाही. तर मला बोलतो, मिठी मारतोय आता तो जातोय, मी त्याच्या मागे मागे जात आहे. कसं तरी होतंय, माझा मुलगा चाललाय पण आजीकडे चाललाय, कुठे लांब नाही जाणार तो. पण दुःख होतंय. तो बोलतो मम्मी जा जा, त्याच्या मागे मागे मोबाईल घेऊन मी त्याच्या मागेच चालली आहे. तो बोलतो मम्मी जा ना तू. ठीक आहे जा जा, स्पीड से. नाही आता हो तू जा जल्दी. आय तर कृषी पडा. मंडळी, या बहिणीच्या डोक्यावर सदैव भावा बहिणींचं, माझ्या यूट्यूब फॅमिलीचा आशीर्वाद राहू द्या. आणि माझ्या मुलासाठी तुम्ही पण प्रार्थना करा. कारण तो बोलतो, थोडं हिंदी बोलतो आणि थोडं मराठी पण बोलतो, पण त्याला ऐकायचं प्रॉब्लेम आहे, स्पीच प्रॉब्लेम आहे. तर नक्कीच बाप्पाचरणी माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. दादांनो, बहिणींनो, माझ्या भावांनो, आणि आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. मला सपोर्ट करा दादा बहिणींनो माझ्या. तर बघा तो जातोय, तोपर्यंत मी इथंच थांबली होती. आता हा बसमध्ये बसला आहे. तिथे त्याला व्हिडिओ पाठवला होता त्यांनी मला. मी चालव व्यवस्थित, काळजी नको घेऊ बोलला मम्मी. तर हे सीन तिकडचं बसमध्ये आहे. आमचा गाव आहे आंबेजोगाई पोखरी. तर त्याला आनंद पण होतोय गावी जातोय म्हणून, आणि दुःख पण होतं त्याला की आईला सोडून जातोय. मला पण जायचं होतं पण मी नाही गेले. निलंगा गाव आहे, तिकडची दर्गा आहे हे. तर हे माझ्या बहिणींची 2 मुलं आहेत पाठीमागे, आणि बाजूला मामा आहे माझा, म्हणजे भाऊ आहे. तर दर्गामध्ये गेलेलं आहे. बघा दर्गा छान दिसते, सुंदर दर्गा आहे. त्याचं नाव मला माहीत नाही, मी पण कधी गेलेली नाही. माझ्या बहिणी आणि आईवडिलांची. हे बघा माझा भाऊ आहे असं दाखवतोय, माझा मुलगा माझा मामा आहे म्हणून. 3 बकऱ्यांची कंदुरी होती. माझ्या भावाचं 1 बोकड होता आणि माझी बहिणीचे 2 बोकड होते. तर मध्ये दर्गामध्ये आहे माझा मुलगा, दर्शन घेतोय. छोटासा क्लिप आहे बघा. आता बघा तो दर्शन घेतोय, तो तुम्हाला दिसेल. हे बघा दर्शन घेत आहे, हे बघा. खूप कसं तो अचानक निघाला गावासाठी मलाच माहीत नाही पडलं. एवढं बोलत होता की मम्मी त्या दर्ग्यात एवढं मस्त, म्हणजे आनंद होत होता ना. एवढी म्हणजे गर्दी पण नव्हती तिकडे, छान वाटत होतं असं बोलत होता. हे सगळे फॅमिली आहेत आमचे, आणि हे माझ्या बहिणींचे मुलं आहेत. तिकडचं वातावरण बघा. त्या माझ्या बहिणीचं नातवाला दर्शन करायला घेऊन चालला आहे माझा मुलगा. बघू शकता, छोटासा मुलगा आहे बाळ. त्याला दर्शन करण्यासाठी घेऊन गेला दर्ग्यामध्ये. तर मंडळी नक्कीच कृपया करून माझ्या ब्लॉगला आशीर्वाद द्या. बघा कसा वाटला. आणि हा बघा माझ्या भावाचा मुलगा, छोटूसा बाळ. माझा मुलगा जॉगिंग करतो, तो तिथं जाऊन बसला आणि स्वतः तो पण जॉगिंग करतोय बघा. बघू शकता तुम्ही.
त्याला किती मस्त वाटतंय बघा. चला चला बस चला. चला बाय चला. मंडळी, ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कृपया पूर्ण व्हिडिओ बघा. गावाकडचं पण पूर्ण ब्लॉगमध्ये सगळं व्हिडिओ टाकलेले आहे. पापड बनवलेले व्हिडिओ आहेत, बघू शकता तुम्ही. बाय. बाकीचं तर पापड थापा पापडे बी छान. साण्याला पापड आवडायला पापडी बी लई छान लागते. पातळ नसती एवढी बी घाल. बरं घ्या तुमच्या आकाराने. मला म्हणले असेल सांगायची पातळ पापड करा म्हणाली. बाकीचं एवढं करते पलंग भरून. बाकीचं पातळ पातळ थापा येतात चांगली. काल काका बेंच असेल तर काय कुणाला मी मागच म्हणणार होते पण म्हणले नाही. सध्या 2000 रुपये दिले. हुसनी कुरवड्या कसल्या झाल्या. बदलला ना त्याचं. हां कलर बदलला. शिजलं असताना नसताना वहिनी ती पापडी सध्या चिटकली असते. चिटकन आहे ती. हाक तरी मारायची. माझ्या मागे का झाला उशीर. मला उठायला बी तुमच्या मागे काम असते म्हणलं मध्ये असं मध्ये काय करीत नाही व. आज मला बायानं लई चिड केली. ही आरडती ती आरडती. स्वयंपाक करता करता चार मम्मी अंडा खाओ. मेरे को बहुत पसंद है. देखो मस्त. हाँ वाह बड़ी बनता है. वाह निवांत बसलाय मावशीच्या घरी, आराम करतोय बघा माझा मुलगा. आत्ताच मला फोन केला होता, व्हिडिओ कॉल. बोलला माझ्याशी. खूप मस्त वाटतंय मम्मी, तुम्ही का नाही आला असं बोलत होता. हे बघा माझी बहीण, बहिणीचे मुलं, सून आहे त्याची. माझ्या बहिणीच्या मुलाच्या इकडे पण गेले होते ते. आंबेजोगाईला आलेत इकडे. माझी बहीण, बहिणीची मुलगी आणि मुलगीचा मुलगा, हा छोटा बाळ. हे बघा, हे अवघड होतं त्याला. कसं कॅमेरा धरू, कसं हे करू. माझी बहीण बघा मागे. दोघी जणी आंबेजोगाईला आले होते. काही कामासाठी पण आले होते आणि त्या मुलाला थोडंसं काहीतरी त्रास होत होतं. तर आंबेजोगाईला मोठा दवाखाना आहे ना, हॉस्पिटल, तिकडे घेऊन आले. हे बघा आंबेजोगाईचा मोठा दवाखाना, हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल, बघू शकता. हे बघा माझी बहिणीची मुलगी
आणि त्याचा मुलगा बाळ आहे हा, बघू शकता. तर मंडळी, कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आईवडिलांची काळजी घ्या. सतत बोलत आहे मी तुम्हाला, आईवडिलांची तर आधी काळजी घ्यायची आहे. एवढा ऊन आहे ना तिकडे मंडळी मे महिन्यामध्ये. आता हे बाजरीचे पापड बनवायचे आहेत ना, त्याचं पीठ घोटत आहेत. हे चुलीवर खूप खमंग लागतात मंडळी बाजरीचे पापड. माझी आई आहे हे जे, आणि ते फिरवते ती माझी बहीण आहे. त्याला खूप मेहनत लागते पण पापड बनवायला. मंडळी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. मी बोलले आईला, मम्मी बाजरीचे पापड बनवून द्या मला पण. तर हे माझ्या बहिणीच्या घरी आहेत, तिकडे बनवतात. आणि नंतरचा जो व्हिडिओ आहे ना, तो पण माझ्या भावाच्या इकडे, म्हणजे बहीण आणि भाऊ जवळजवळ राहतात. माझ्या बहिणीला गावातच दिला आहेत ना, म्हणून जवळजवळ राहतात. तर हे जे बनवतात ना, याचं पापड बनवताना व्हिडिओ नाही काढला माझ्या मुलांनी. फक्त ते पापडचं पीठ घोटत होते ना, शिजवत होते, त्यावेळेचा हा व्हिडिओ बनवला आहे. आणि माझ्या भावाच्या इकडे जे बनवतात ना पापड कुरवड्या, त्याचा व्हिडिओ आहे, पुढे बघा नक्कीच. तिकडे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. पापड पण माझा मुलगा कसं बनवतो आहे, एन्जॉय करत करत मावशीनं बोलली वाटते. हे बघा, हे लाकूड असं घ्यायचं, ते पापडाचंच लाकूड आहे ते, त्याच्याने असं घोटायचं असतं. खूप एन्जॉय मस्त करतो बघा. तर मंडळी, या बहिणीला खरंच तुमची सपोर्टची गरज आहे. आणि माझ्या मुलासाठी सुद्धा बाप्पाचरणी आशीर्वाद मागा. त्याला ऐकायचं, बोलण्याचं प्रॉब्लेम आहे थोडंसं. ही माझी आई आहे, माझ्या मुलाच्या पाठीमागे माझी बहीण आहे. तिथं व्हिडिओमध्ये येत नाहीत माझे परिवार पूर्ण, कारण त्यांना व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही. म्हणून जेवढे पण व्हिडिओ काढलेत त्या व्हिडिओमध्ये माझी फॅमिली दिसत नाही आहे, कारण त्यांना व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही. म्हणून असं व्हिडिओ बनवलेला आहे. चिकट हो गए. याला फुया ये पाणी गरम होय की चालू थोडा जरा होऊन देणे तर होऊन देणे का फुया इकडं होय की हिंड रही है. गिराएगा आम्ही जग में डालो. टाटा. कन की फुकते रहती क्यों सामने? अब बहुत दिन से गायला है वो. हे बघा, भावाच्या इकडं पण बनवत आहे. हे भावाच्या इकडचं आहे. कुरवड्या बनवलेत, पापड बनवले आहेत. कृपया पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. आईवडिलांची काळजी घ्या. मंडळी बघा, गावाकडची सकाळ किती मस्त सूर्य उगवत आहे. खूप मस्त वातावरण असतं गावाकडे, बघू शकता. आता पुढे बघा माझा मुलगा पापड कसं बनवतो. बघा मंडळी, गरम गरम बनवावं लागतं, हात पण जळत आहेत त्याचे. इकडे माझी समोर बहीण आहे, भाऊजई आहे माझी, बनवतात पापड. पण त्यांना व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही, म्हणून व्हिडिओमध्ये त्यांना घेतलेलं नाही. मावशी बोलली चल मला मदत कर पापड बनवायला, तर बनवायला मदत करतो. हा बघा
ते गरम गरम बनवावं लागतं ना, हात खूप जळतात. चला मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आईवडिलांची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. किती ढोबरा करेगी ऐसा फैलाव ना चिटा की वेटिंग है निकलेंगे रख नीचे रख येतो ना कम कम हाँ छोटा लाने का ना चम्मच. बड़ा हो गया येतो मस्त क्या. नहीं थोड़ा डाल बस बस ले पानी मार पानी पाणी मार. डालून दे आहे पाणी येत ना. थोड़ा डालो छोटा लाने का ना चम्मच से. चम्मच लाव के छोटा. नको भाभी तुम भी आते हो 2 नील खा के ऊपर आओ.